ठाणे महापालिका क्षेत्रातील गायमुख तिसरा टप्पा ते नागलाबंदर खाडी किनारा विकसित करून आरमाराची प्रतिकृती उभारण्याचं काम लवकरच म्हणजेच पुढील महिन्यांपासून सुरू होणार आहे। या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे। पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या ठिकाणी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीनं विकास होणार आहे। या कामासाठी 150 कोटींच्या निधीला राज्य सरकारनं आधीच मंजुरी दिली होती। हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची CRZची परवानगी महापालिकेला मिळाली असल्यानं आता काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा सुनियोजित पद्धतीनं विकास झाल्यास स्थानिकांना 4 निवांत क्षण घालवण्यासाठी हक्काची जागा मिळेल। त्या परिसराचं सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला चालना मिळेल। ठाणे शहराला लाभलेल्या नागलाबंदर खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीनं विकास व्हावा, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केली जावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता। या कामाचे डिझाईन संकल्पचित्र तयार करण्यात आलं। परदेशात जसं वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असतात, त्याच पद्धतीनं नागलाबंदर खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनवण्यात आला आहे। गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटप्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकसित करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे। या सुशोभीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्याचा खर्च 150 कोटी इतका असून त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली होती। ठाणे महापालिकेनं निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे। खाडी किनारा असल्यानं त्या ठिकाणी काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात CRZची परवानगी मिळाली आहे। महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून महापालिकेला पत्र पाठवून परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आता काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। खाडी किनारा विकासाच्या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यावर पुढील 2 वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याची माहितीही आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। भिवंडीत गणेश विसर्जनादरम्यान दगडफेक करून गणेश मूर्तीची विटंबना करत हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून हिंदू समुदायावरच गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि साधू संत संतप्त झालेत। या पार्श्वभूमीवर काल विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली साधू संतांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांना निवेदन दिलं। तसंच येत्या 8 दिवसात गणेश भक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास भारतभरातील साधू संतांसह लाखो हिंदुत्ववादी भिवंडीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंजारपट्टी नाका येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी काही धर्मांध मुसलमान व्यक्तींनी दगडफेक करून श्री गणेश मूर्तीची विटंबना केली होती। यावेळी पोलिसांकडून हिंदू समाजाला टार्गेट करत लाठीचार्ज केला होता। तसंच गुन्हेही दाखल केल्यानं या संदर्भात विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या नेतृत्वाखाली साधू संतांनी काल ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। त्यानंतर साधू संतांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाच्या उफराट्या कारभाराचा पाडा वाचला। तसंच भिवंडीत गणेश भक्तांवर दाखल केलेले गुन्हे 8 दिवसात मागे घ्यावेत, अन्यथा भारतभरातील तमाम साधू संत, विविध आखाड्यांचे महंत, वारकरी संप्रदाय, 500 नागा साधूंसह लाखो हिंदुत्ववादी मंडळी भिवंडीत धडकून आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय। या पत्रकार परिषदेला स्वामी भारतानंद महाराज, स्वामी शिवरूपानंद सरस्वती, परागबुवा रामदासी, स्वामी शिवगिरी महाराज, महंत चिदानंद महाराज यांच्यासह अनेक साधू संतांसह विश्व हिंदू परिषदेचे राजेश कुंटे, आशुतोष तिवारी, वैभव महाडिक, दादा गोसावी आदीही उपस्थित होते। भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांना पोलिसांनी निघून जाण्यास सांगितलं होतं। हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते। त्यात सुमारास दगडफेकीचे प्रकार घडले। तर पोलीस प्रशासनाने लहान मुलांनी दगड मारले असावेत, मग या दगडफेकी मागे कोण आहे असा सवाल करून साधू संतांनी पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि श्रीकांत परोपकारी यांच्या आदेशानं गणेश भक्तांवर 4 वेळा लाठीचार्ज केला।
गणेश विसर्जनासाठी जमलेल्या हिंदू समुदायावर लाठीचार्ज होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना असावी आणि ज्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केलेत असा आरोप केलाय. तर अखिल भारतीय संत संप्रदाय समितीचे महामंत्री भारतानंद महाराजांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. दादा गोसावीसारख्या गोरक्षक मानवतावादी कार्यकर्त्याला आतंकवादी संबोधता जे साधुसंत मानवतावादी काम करत आहेत त्यांनाच कोठडीत डांबण्याचं काम केलं जात आहे. केवळ हिंदू समुदायालाच टार्गेट केलं जात आहे. शांतताप्रिय असताना हिंदूंना वेठीस धरलं जात आहे. तेव्हा आता सहन करणार नाही. 8 दिवसात 18 ते 22 जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भारतभरातील तमाम साधू संत, विविध आखाड्यांचे महंत, वारकरी संप्रदाय, 500 नागा साधूंसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. पोलीस प्रशासनाकडून अशा स्वरूपाची भूमिका कायम राहिल्यास हिंदू समाजाला स्वाभिमान, आत्मसन्मान आणि देशहितासाठी वेगळा मार्ग अवलंबावा लागेल. याची महाराष्ट्र सरकार आणि भिवंडीतील प्रशासनानं दखल घ्यावी असा इशारा साधुसंत मंडळींनी या पत्रकार परिषदेत दिला. और ऊपर से हिंदू कार्यकर्ता पर आप मामले दर्ज कर रहे हैं और देश विरोधी जो नारे देते हैं, जो पथराव करते हैं, ये प्रशासन को भी पता है कौन पथराव करता है, कौन देश विरोधी नारे देते हैं. और इसलिए उन लोगों पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, सजा होनी चाहिए. और 8-10 दिन का समय दिया है हमने. अगर उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई, हमारे लोगों पर झूठे मुकदमे वापस लेना चाहिए. और इसलिए हमने 8-10 दिन का समय दिया है. नहीं तो पूरे भारत के जो भी हमारे साधु संत है, अलग अलग अखाड़े के वारकरी संप्रदाय, साधु संत, सन्यासी, सभी लोग एक साथ आकर वहां हम बड़ा एक आंदोलन करेंगे. हम कुछ दिन के बाद महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी, इनको भी मिलेंगे. और आज सीपी साहब को हमने निवेदन दिया है, उन्होंने आश्वस्त किया है कि 8-10 दिन में हम इसका हल निकालेंगे. तो हमारा एक भरोसा उनको पर है. और इसलिए जल्द से जल्द हमारी जो भी पीड़ा है वो माने हिंदू समाज की जो पीड़ा है. और नहीं तो हम साधु संत बड़ा आंदोलन करेंगे और भिवंडी शहर में ही हजारों लाखों संत आकर हम देशभक्ति का जागरण करेंगे. हमारा समाज बचाना हमारा कर्तव्य है. और इसलिए हमें कायर ना समझे प्रशासन केवल हिंदुओं पर ही कार्रवाई क्यों करता है. और जो पथराव करते, जो देश विरोधी नारे देते हैं, उनके ऊपर कार्रवाई कुछ नहीं है. तो ये नहीं चलेगा, हम बर्दाश्त नहीं करेंगे. हमारे कार्यकर्ता मानवतावादी काम करते हैं, दादा गोसावी मानवतावादी काम करते हैं, तो इनके ऊपर इनको आतंकवादी घोषित करने में लगे आप. ये कैसे चलेगा. हम साधु संत उनके साथ है. हम सरकार से मांग करते हैं, इनके ऊपर अगर कुछ हुआ तो हम साधु संत चुप नहीं बैठेंगे. ये सरकार की जिम्मेदारी रहेगी. महाराष्ट्र सरकार और भिवंडी ठाणे की प्रशासन, पुलिस प्रशासन, उनकी जिम्मेदारी रहेगी इनको पर्याप्त सुरक्षा दे. और जो भी देश विरोधी जो भी नारे देते हैं और जो भी पथराव करते शोभा यात्रा पर, इनके ऊपर कड़ी कार्रवाई हो, ऐसी हम मांग करते हैं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाईच्या दूध अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानुसार दूध उत्पादकांना आधी दिल्या जाणाऱ्या 5 रुपयांच्या अनुदानात वाढ करून आता 7 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर 35 रुपये दर मिळत राहील। यातील 28 रुपये दूध संस्था घेईल तर उर्वरित 7 रुपये शासनाकडून अनुदान म्हणून दिले जातील। हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाईल। ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल आणि राज्यातील सर्व सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारनं उचललेलं हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ठाणे शहरातील नागरिकांसाठी आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं स्वस्त दरात कांदा विक्री उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरातील विविध ठिकाणी 35 रुपये प्रति किलो दरानं 5 किलो कांद्यांचे पॅक फक्त 175 रुपयांमध्ये वाटप करण्यात आले। हा उपक्रम आज दुपारी 1 ते 3 दरम्यान आयोजित करण्यात आला होता। विशेषतः स्वामी फाउंडेशन विधाता अपार्टमेंटच्या समोर चंदनवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष महेश कदम उपस्थित होते। त्यांच्या हस्ते हा उपक्रम संपन्न झाला। ठाणेकर नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला। स्वस्त दरात कांदा मिळाल्यामुळे नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आणि हा उपक्रम यशस्वी झाला। आमदार संजय केळकर आणि त्यांच्या संस्थेच्या पुढाकारानं ठाणेकरांना महागाईच्या काळात दिलासा मिळाला असून अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले। मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज 35 रुपया प्रति किलो प्रमाणे 175 रुपयाचं 5 किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे। मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिनींतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी 11 वाजल्यापासून इथे महिलांचा ओघ चालू झाला आहे। कमीत कमी 4,500 ते 5,000 महिला आज नुरिया दर्ग्यारोडपर्यंत पोहोचलेल्या आहेत। सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे। खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि ह्याचं खरोखर सगळ्या स्तरावर कौतुक होतंय। मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केळकर साहेबांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा 60 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने राबवणारा कांदा आज तुम्ही 35 रुपयामध्ये कमी होऊन दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार।